सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महायुतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम। गणपती बाप्पा, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की। आजच्या आपल्या या महायुतीच्या प्रचाराच्या निमित्तानं, जाहीर सभेच्या निमित्तानं थोड्याच वेळात आपल्यात उपस्थित होणारे राजकीय क्षेत्रामध्ये माझा आधारस्तंभ, राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार, माजी खासदार देवीदासजी पिंगळे काका, जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत म्हैसुणे तात्या, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुनीलजी बच्छाव, त्यांचे महामंत्री आदरणीय पूनमबाई मकवाना, तालुका अध्यक्ष आदरणीय राजाराम धनवटे, त्याचबरोबर तालुका अध्यक्ष अतुल भाऊ धनवटे, अरुण भाऊ खांडबाळे, आमच्या जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे, सोमनाथ भाऊ बोराडे, निवृत्ती महाराज अरिंगे, यशवंत भाऊ डिकले, विलासजी दुर्जड, दिलीप भाऊ थेटे, विलासजी कांडेकर, डवळू भाऊ फसाळे, कैलासजी बेंडकुळी, तालुका अध्यक्ष शीतलताई भोर, दिलीपजी थेटे, अनिलजी पेखळे, साहेबरावजी पेखळे, भाऊसाहेबांना खांडबाळे, बाळासाहेबजी मस्के, भाऊसाहेबजी पालखेडे, मधुकरजी डिकले, शंकरराव डिकले, आमच्या वहिनी निर्मला विलास कड, रतनभाऊ जाधव, रमेशजी कांडळ, भाऊसाहेबजी डिकले, सरपंच जयरामजी डिकले, अशोकांना ठुबे, तुकारामजी पेखळे, शरद भाऊ गायखे, साहेबराव ढगे, करण ठुबे, मोहित रामवानी, कृष्णाजी नागरे, संजयजी धात्रक, साहेबरावजी पेखळे, रमेश मामा कहांडळ, युवराज जुंद्रे, प्रदीप कडलक, शशी आप्पा थेटे, शिवाजी कांडेकर, त्याचबरोबर जीवनजी गायकवाडी ते आहेत, अशोकजी दोबाडे आहेत, नामदेवजी डिकले, रावसाहेबजी डिकले आहेत, विक्रमभाऊ कोठुळे, दीपक हगवणे आहेत, गणेशजी खरजुल आहेत, वसंतजी अरिंगळे आहेत। त्याचबरोबर नावाची यादी एवढी मोठी आहे माझ्या समर्थ आणि माझ्या पाठीराख्यांची, विलासभाऊ दुर्जड इथे आहेत, की सर्वांना मी मनापासून आभार व्यक्त करते की माझ्या पाठीशी खंबीरपणे आपण सर्वजण इथे बसलेले आहात, उभे आहात। समोर बसलेल्या माझ्या माय भगिनी, माझे बांधव, माझे पाठीराखे, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आजच्या या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं माननीय अजितदादांनी आजची या सभेला वेळ दिला, त्याबद्दल देवळाली मतदारसंघाच्या वतीने मी दादांचे मनापासून आभार व्यक्त करते। माननीय दादा, आपण मला एक लहान बहीण म्हणून जो आशीर्वादाचा हात डोक्यावर अगदी मागच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटापासून जो हात ठेवला तो आजपर्यंत काढलाही नाही, आणि मला पूर्ण विश्वास आहे की हा हात कायम या बहिणीच्या डोक्यावर राहील। दादा, तुम्ही जे मला या मतदारसंघामध्ये विकास कामांच्या माध्यमातून, निधीच्या माध्यमातून जे बळ दिलं, ते बळ खरोखर आज या मायबाप जनतेच्या रूपाने इथे तमाम मायबाप जनता उभी आहे एका निरोपावर। काल रात्री दादा
सभेचं नियोजन करायचं आम्हाला सांगितलं गेलं आणि एवढा मोठा जनसमुदाय हा फक्त एका निरोपावर इथे आलेला आहे. हीच माझ्या आयुष्याची खरी कमाई आहे. वेगवेगळे विकास कामं करताना या पश्चिम पट्ट्याचा जर आपण विचार केला तर काय परिस्थिती होती या गिरणारे भागाची. गिरनार वाडगाव रस्ता असेल, या पश्चिम भागातील माझा आदिवासी बांधव असेल, या सर्वांची जी परिस्थिती होती, आज माझ्या आदिवासी माय भगिनी दिवसभर काम करून या सभेच्या समर्थनार्थ येत आहेत. म्हणजे हे त्यांचं माझं आपुलकीचं नातं, प्रेमाचं नातं आणि त्यासाठी या सगळं काम सोडून आज माझ्यासाठी उपस्थित झालेले आहेत. आपल्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा मान सन्मान करण्याची संस्कृती महाराजांनी आपल्याला दिली. आद्य क्रांतिकीर राघोजी भांगरे यांनी आदिवासी समाजासाठी जो लढा दिला, त्या लढ्याच्या रूपाने आज माझा आदिवासी बांधव हा प्रमुख प्रवाहात येत आहे. आणि प्रमुख प्रवाहात येत असताना आमच्या सारख्या बहिणींची साथ तुम्हाला आहे. मागासले पण दूर तुमचं आम्ही 100% करणार. महायुतीचं हे सरकार आमच्या मागे खंबीरपणे उभा आहे. माझ्या माय माऊलींनो, तुमचा पाण्याचा हंडा उतरवण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे. 105 कोटी रुपयांचा निधी आपण जल जीवन मिशनच्या माध्यमातून या पश्चिम पट्टा असेल, पूर्व पट्टा असेल, शिंदे गाव असेल, सर्व भागांमध्ये पाणी पुरवठा योजना आणलेली आहे. बगूरला 25 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना आणली. दारणेच्या नदीकाठी वसलेली गावं 30-30 वर्ष झाली आज महिला संघर्ष करतायत पाण्यासाठी. कोणी त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नव्हतं. पण एक महिला आमदार जेव्हा तुम्ही निवडून देतात, तेव्हा एक महिलेचे प्रश्न एक महिलाच जाणते, म्हणून आपल्या महिलांना साथ द्यायची आहे. या भागामध्ये रस्त्यांचं जाळं अतिशय चांगलं केलं. माझा शेतकरी राजा आहे, टोमॅटोचं मार्केट आहे. या परिसरामध्ये शेतकरी राजाला त्याच्या माल तर पिकवायचा, त्याच्यात आसमानी संकट असेल, परिस्थिती असेल, सर्व परिस्थितीला सामोरे जाऊन शेतमाल कुठे पिकतोय तर तो बाहेर आणायला संकट. 30-30 वर्षाचं राज्य ज्यांनी केलं, काही ठिकाणी लाखलगाव मध्ये तर त्यांची भाषणं ऐकली तर तोंडात बोट टाकावं असं वाटतं. हा मतदारसंघ आमचा आहे म्हणे, भाडे करून ना काढा. देवळाली मतदारसंघातील देवळाली गावची ही भूमी कन्या आहे सरोज बाबूलाल अहिरे. माझे वडील इथे जन्म झालेला त्यांचा 40 गाव आमचं मूळ गाव जरी असलं तरी माझा जन्म ज्या गावात झाला, डॉक्टर पेखळेंच्या हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झालेला आहे. माझा जन्माचा दाखला आहे ना. आम्हाला भाडेकरी म्हणतात. तुम्ही तर कधी गिरणारे गावचे होतात, तर कधी विहित गावचे होतात, तर कधी कोणत्या गावचे होतात. आम्हाला भाडेकरी म्हणतात. माझ्या रक्तामध्ये देवळाली गावाचं रक्त आहे आणि देवळाली गाव जे आहे ते माझं आहे, माझं जन्म गाव आहे. बाहेरून आलेल्या उपऱ्यांनी आम्हाला शिकवू नये. बाहेरून आलेले पार्सल कसे पाठवायचे हे माझे सर्व बांधव आणि माझ्या माता भगिनी जाणतात. आज माझा जो आधार आहे, माझी मायबाप जनता आहे. माझे वडील स्वर्गीय बाबूलाल सोमाजी अहिरे यांनी 34 वर्षापूर्वी केलेली काम, या मतदारसंघात केलेली जे काही काम होतं, ह्या सर्व ज्येष्ठांनी श्रेष्ठांनी ते मला सांगितलं आणि त्यांनी मला पाठबळ दिलं. असंच हे अहिरे कुटुंब आणि अहिरे कुटुंबाशी उभे राहिलेला मतदारसंघ हे नातं अतिशय चांगलं आहे. त्याच्यामुळे देवळाली मतदारसंघावर एका कुटुंबाचं नाव सातपाऱ्यावर लिहिण्याचा प्रयत्न करू नका. हा मतदारसंघ, ही माती आमच्या प्रत्येकाची आहे, तुमची, माझी, सर्वांची आहे. या मतदारसंघामध्ये काम करत असताना 30-30 वर्ष भगूर देवळाली कॅम्प, अनेक अपघात झाले, अनेक माझ्या तरुण बांधवांना, माझ्या महिला भगिनींना तिथे जीव गमवावा लागला.
बहाणे काय द्यायचे? काय बहाणे द्यायचे? हा मिलिटरीकडे रोड आहे, हा कॅन्टोन्मेंट कडे आहे, इथे काम करता येत नाही. सरोज आहिरे या जनतेची सेवक जेव्हा प्रयत्न करते तेव्हा कसे प्रयत्नांना यश येतात? तेव्हा कसा सिमेंटचा रस्ता बनतो, तेव्हा कसा कॉन्क्रीटचा रस्ता बनतो, तेव्हा कसा आर्मीचं गेट उघडतं 45 दिवसांसाठी. 45 दिवसांचा शब्द दिला आणि 45व्या दिवशी रस्ता उघडला. हे आपलं काम आहे आणि आपण विकासाला धरून बोलतो. या भागामध्ये माझा आदिवासी बांधव जेव्हा मतदान झाल्यावर यांना माझा आदिवासी बांधव जे आमचे सरपंच आहेत, आदिवासी अनेक सरपंच आहेत, हे जेव्हा जायचे कामाचं काहीतरी निवेदन घेऊन ग्रामसभेचा ठराव देऊन मतांची यादी दाखवायचे, या बूथवर किती मतदान झाले, ह्या गावामध्ये आम्हाला मतदान झालेले नाही, आम्ही कामं का द्यायची? अरे विरोधकांना आपलंसं करतो ना तो खरा माणूस असतो आणि तो खरा लोकप्रतिनिधी असतो. काय शिकतो आपण? आपल्या श्रेष्ठांकडून काय शिकतो? ही संस्कृती आपली नव्हे. विरोधक असतात, मला पण आहेत. कारण जिथे मला हे सर्व ज्येष्ठ लोक सांगतात, फळ जर गोड असेल झाडाला तर त्याला दगडताई मारतात, तुम्ही काळजी करू नका. अहो इतक्या दिवस तुम्ही काटे सांभाळले, त्याचं काय माझ्या मतदार बंधूंनो? त्याचं काय? 30-30 वर्ष, 25 वर्ष आपण, परत आहेच, मुलगा आहेच, मुलगी आहेच, दुसरी मुलगी आहेच, परत आता नातू नाती काहीतरी असतील तर तयारी करून ठेवा. तुम्ही कराल का तयारी आता? या पद्धतीचं राजकारण, फक्त जातीपातीचं राजकारण इथे घडवलं गेलं आणि जातीपातीच्या राजकारणामध्ये माझ्या बहुजनांची माथी भडकवली गेली आणि त्या पद्धतीने राज्य करण्याचा कारभार केला गेला. लोकप्रतिनिधी हा एका मतावर, ज्या मतांची झोळी भरून भरून आपण भीक मागतो ना, ते सेवकाप्रमाणे काम करायचं असतं आणि या जनतेची मी सेवक आहे, मालक नव्हे. त्या सेवकाप्रमाणे जे एका लोकप्रतिनिधीला काम केलं पाहिजे ते काम मी केलं, म्हणून आज मतदारसंघ सुजलाम सुफलामच्या दिशेने सुरू झालेला आहे. पश्चिम पट्ट्याबरोबर पूर्व पट्ट्यामध्ये काय परिस्थिती होती? आज 173 कोटींचा 8 मैल ते शिंदे गावापर्यंतचा रस्ता दिला दादांनी. 173 कोटी रुपये एका रस्त्याला. विकासाला धरून आमचे चालणारे माननीय अजित दादा त्यांचे आम्ही समर्थक आहोत. ज्या दादांनी आपल्याला मतदारसंघात मोठं केलं, त्यांची साथ देण्याचा निर्णय आपल्या सर्वांच्या साक्षीने घेतला आणि माननीय अजितदादांच्या मार्फतच या निवडणुकीचं तिकीट घेतलं. देणाऱ्याचे हात पुजावे ही आपल्या संतांची संस्कृती आहे. या संतांच्या संस्कृतीमध्ये आपण या गोष्टी जपल्या पाहिजे. संस्कारी राजकारण आपण केलं पाहिजे. बालाजी देवस्थानचा प्रश्न असेल, आपल्या सर्वांना माहिती आहे. इथे एक कार्यक्रम होता कुठेतरी गायत्री लॉन्स का महालक्ष्मीला. तिथे माझ्या एका आदिवासी पाड्यातील महिलेला विचारलं गेलं, ताईंनी काम काय केलं? म्हणे ते बालाजीचा देवस्थानचा प्रश्न. जी महिला, त्या महिलेला काहीच माहिती नाही, ती तिथे तो हॉल झाडण्याचा बिचारी काम करते, त्या खेळात तिने सहभाग घेतला. ती म्हणते सरोज ताईंनी काय केलं? बालाजी देवस्थानचा प्रश्न हटवला. बालाजी देवस्थानचा प्रश्न महाविकास आघाडीच्या काळात सुटला होता, हे तेवढंच खरे. परंतु मग मी कुठे होती? मग मी आमदार झाल्यावरच हे प्रश्न कसे सुटतात? काहीतरी चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल करायचे. माझी सन्माननीय थोरात साहेबांना नम्रतेची विनंती आहे की आपण बरोबर बोललात की महाविकास आघाडीच्या काळातच बालाजीचा देव हा प्रश्न सुटलेला आहे. मी स्वतः सांगते, जाहीरपणे सांगते, कारण त्यावेळी मी सत्तेचा भाग होते. माननीय अजितदादांबरोबर आम्ही नंतर गेलो आणि आज महायुती म्हणून ठामपणे उभे आहोत. भारतीय जनता पक्ष आज ठामपणे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी या गोष्टीची दखल घ्यावी की कुठेतरी समाजाची दिशाभूल करायची, त्यातून पोळी भाजायची
आणि त्या पोळीला आयुष्यभर तूप लावायचं आणि खायचं, या पद्धतीचं राजकारण सुरू आहे. या भागामध्ये आपण जर बघितलं तर टोमॅटोचा एक मोठा व्यवसाय आहे. भविष्यात या टोमॅटो मार्केटमध्ये आपल्याला बायो प्रोडक्ट काही करता येते का, हा माझा मानस आहे. ही विकासाची कामं आपल्याला करायचे, ही विजन धरून मला चालायचं आहे की बायो प्रोडक्टच्या माध्यमातून माझ्या शेतकरी राजाला जेव्हा संकट काळ असतं तेव्हा शेती प्रधान आपला जो देश आहे, आपला जो राज्य आहे, आपलं जे गाव आहे, त्या शेतीला धरून काही बायो प्रोडक्ट होत आहेत का, आणि त्या माध्यमातून एक विजन घेऊन मी पुढे चालणार आहे. त्या विजन साठी मला साथ द्याल का? आपल्या राजूर बौलामध्ये MIDC झालेली आहे. या आपल्या राजूर बौला इथे शासनाने अधिकृत अशी MIDC डेव्हलप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ठिकाणी मला उद्योग माननीय अजितदादांच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आणायचा आहे. त्यासाठी मला साथ द्याल का? आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये जे दिलेलं आहे, आज एकही विरोधकांचा जाहीरनामा आहे का? त्यांना म्हणा द्या 2 दिवसात जाहीरनामे. कारण विजनच नाही यांच्याकडे. 30 वर्ष विजन नव्हतं तर आता काय करणार आहेत? विजन फक्त एकच, भावाभावांमध्ये भांडणं लावायची. भरपूर काही मटेरियल आहे माझ्याकडे, परंतु मी महिला पडते, मी माझ्या संस्कार आणि मर्यादा सोडणार नाही. एक महिलेविषयी त्यांनी कितीही मर्यादा सोडल्या तरी माझे आई इथे स्टेजवर बसलेली आहे. आईने जे संस्कार दिलेले आहेत त्या संस्कारांना मी अजिबात सोडणार नाही. खालची पातळी समोरच्यांनी किती गाठली तरी मी गाठणार नाही. पण आज एकच महत्वाचा मुद्दा सांगते की ज्यांनी आपल्या मुलीचा आणि बहिणीचा जाहीर पंचनामा वर्तमानपत्राद्वारे नोटीस मध्ये काढला, त्या बहिणीची किंमत करू शकत नाही तर ही सरोज आईरेन ह्या बहिणी कुठंच लागत नाही. काय विजन आहे यांच्याकडे? बदनामीचं काय विजन आहे यांच्याकडे? भावाभावांमध्ये भांडणं लावायचं काय विजन आहे यांच्याकडे? चांगले चांगले लोकप्रतिनिधींची तिकीट कापायची, दिलेल्या उमेदवारांना पाडायचं. कशासाठी हे लोक जीव काढतात आपल्यासाठी? कोणाला कुठेतरी सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळावा, कुठे त्याला पंचायत समिती मिळावी, त्याला ग्रामपंचायत मिळावी, त्याला जिल्हा परिषद मिळाली, त्याला नगरसेवक होऊन म्हणून त्याला काम करता यावं, काय अपेक्षा असती सर्वसामान्यांची? परंतु सगळं काही आपल्या घरात आणि बिचारी उपाशी जनता दारात मारते चक्रा. सत्तेत राहिले तरी म्हणतात आम्ही विरोधी पक्षात होतो. भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या त्यावेळेसच्या महायुतीच्या सरकारमध्ये असलेले आमदार हे ते म्हणतात आम्हाला निधी देत नाही. आणायची अक्कल लागते. ती अक्कल जर घाण ठेवलेली असेल तर मात्र घाण ठेवलेल्या अकलीला काही करता येत नाही. परंतु जर एका ज्या मतदारसंघाने त्यांना माहीतही नव्हतं की सरोज आईरे जर आपण निवडून दिलं त्यावेळेस हो भावनिकतेचं वातावरण होतं. हो मी रडत होते, मला रडू याच्यासाठी येत होतं की माझ्याजवळ काही नव्हतं आणि काही नसलं तरी माझ्या या मायबाप जनतेने ही झोळी दान धर्माने पण भरली आणि मतांनी पण भरली, म्हणून मला रडू येत होतं. का हो आपलं तुमचं माझं नातं असं नाही का तुम्हाला माझ्यासाठी रडू यावं, मला तुमच्यासाठी रडू यावं? आणि माझं काळीज राजकारणामध्ये दगडाचं नाही. माझं संवेदनशील मन आहे. बापाचं नाव घेतलं तरी डोळ्यामध्ये पाणी येतं. एक महिला दाखवून द्यावी की बापाचं नाव जर आपण सासरी गेल्यानंतर घेतलं तर डोळ्यात पाणी येत नाही. आमचे तर वडीलच नाहीये, स्वर्गवासी झालेले आहेत. 34 वर्ष झाला हा प्रवास त्यांच्याशिवाय करतो आहे. त्यांचं नाव घेतल्यावर डोळ्यात पाणी आलं तर काय गुन्हा केला? काय गुन्हा केला? एखाद्या
गरीब दीन दुबळ्या व्यक्तीला बघितलं डोळ्यात पाणी आलं तर काय गुन्हा आहे याच्यामध्ये? एखाद्या दिव्यांगाचं दुःख बघितलं तर डोळ्यात पाणी आलं तर काय गुन्हा आहे? रडून रडून रडकी म्हणतात. अहो हो मी आहे रडकी. आणि रडून रडून दादांकडे पण निधी मागते आणि मतदारसंघ सुजलाम सुफलाम करते. आहे मी रडकी. टक्केवारीचे आरोप करता. मला टक्केवारीचे 100% माझी ही जनतेचं मायबापावर 100% माझा अधिकार आहे. ही टक्केवारी मला मान्य आहे. 100% माझ्या जनतेवर माझं प्रेम आहे आणि या जनतेचं माझ्यावर प्रेम आहे. आणि काय टक्केवारी आहे ना, 23 तारखेपर्यंत दम मारा. सगळी टक्केवारी समजणार आहे. कोणत्या गावातून किती टक्के सरोजाईला आणि कोणते टक्के कोणाकोणाला. बरोबर ना? हे आहे आपलं टक्केवारीचं राजकारण. यांनी जे काही केलेलं आहे, कुठे होते गिरणाऱ्याचं घर कुठं आहे? इथेच आहे ना एका गल्लीमध्ये. उगाचच केलं काय एवढा वैभव? पडलं तर तिकडं बांधलं ना एवढं मोठं मोठं. एका घराचे 4 घर झाले ना भाऊ. हे असं आहे की स्वतःच ठेवायचं आणि दुसऱ्याचं जाऊ द्या, मला मर्यादा नाही ओलांडायच्या. त्याच्यामुळे यांच्या घाणेरड्या राजकारणाला येत्या 23 तारखेला माझी मायबाप जनता चांगलं उत्तर देणार आहे. माझं काम आहे विकास करणं. विकासावर मी बोलेल. शेतकऱ्यांचे पाटचाऱ्यांवर नावं होती, ती नावं आपण रद्द करून दिली. काही दुगावचे असतील, काही इतर भागातले प्रश्न आहेत, ते नक्कीच मी माननीय अजितदादांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याला साक्षीदार आमचे दुगावकर वासी आहेत, मनोली वासी आहेत. परंतु काही तांत्रिक अडचणी आहे. पुन्हा एकदा दादांचं मार्गदर्शन घेईल आणि कोर्टात जर त्याच्यासाठी जायचं ठरलं तर माझ्या शेतकरी राजासोबत मी त्या कोर्टात जाईल आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. या सर्व भागामध्ये आज आपली आश्रमशाळा 33 कोटी रुपयांची आश्रमशाळा, बॉईज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल आज डौमात एकदम जोरात उभा आहे. माझ्या मायबाप या आदिवासी बांधवांची हक्काची ती जागा आहे. आज लेकरं आई बापाला सोडून त्या आश्रमांमध्ये राहतात आणि तिथे शिक्षण घेतात. त्याची परिस्थिती कधी पाहिली का हो यांनी? कधी त्या आश्रमशाळांना भेट तरी दिल्या का? मी भेट दिली. मी बघितली परिस्थिती. एकेका खोलीमध्ये अनेक लोक डांबून ते पोरं भरलेले होते. त्याच दिवशी निश्चय केला की आश्रमशाळा डेव्हलप करायची आणि पहिले 19 कोटी रुपये आणि नंतर 34 कोटी रुपयांचा निधी आणला आणि आज गर्ल्स हॉस्टेल आणि बॉईज हॉस्टेलचं काम सुरू आहे. याला म्हणतात विजन, याला म्हणतात सेवा. कुठेतरी जातीपातीच्या राजकारणातून आपण बाहेर पडा, माझी विनंती आहे. आता संपला तो काळ. आता जो काम करेल त्याच्या मागे जनता उभी राहील. गलिच्छ राजकारणातून बाहेर पडा. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. शिव फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. याच्यामध्ये पुरोगामी विचार प्रत्येकाच्या मनात रुजलेला आहे. त्या पुरोगामी विचाराला धरूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे वाटचाल करत आहे. अनेक मान्यवरांनी इथे सांगितलं की काय परिस्थिती 30 वर्षात देवळाली मतदारसंघाची होती. काय तर म्हणे कामांना दर्जा नाही. का होतो गिरनार वाडगाव रस्ता, गिरनारकर आहेत, वाडगावकर आहेत काय ते? हात वर करा जरा वाडगावकर. वाडगावचा रस्ता कसा बनतोय? समृद्धी महामार्ग. ते समृद्धीला तरी तडे पडले असतील थोडेफार. आपले झालं का काही? अशा पद्धतीचं काय करायचं? ते बारीक जर भेग कॉन्क्रीटला बारीक भेग जर पडते, कारण ते जेव्हा मटेरियल वाळतं तेव्हा ही भेग असा झूम करायचा मोबाईल आणि असा झूम करून करून तो व्हॉट्सअपवर व्हायरल करायचा आणि लोकांना सांगायचं निकृष्ट दर्जाचं काम झालं. अहो एवढं झूम करून तुमचं विजन राहिलं असतं ना. हा मतदारसंघ शेजारचा संगमनेर बघा, संगमनेर. अहो लांब कशाला जाता? आमच्या कोकाटे साहेबांनी काय पंचायत समितीची इमारत, काय तहसीलची ती इमारत आणि आपल्या इथं परिस्थिती पहा. काय परिस्थिती आपले? रेशन कार्ड वर बोलू असं?
अहो थप्पीला पडले ते रेशन कार्ड. त्यांना वाटू दे काय वाटतंय, पण आपण आहोत हे विसरायला आपण पाहिजे नाही. त्याच्यामुळे अनेक लोक अधिकारी पदावर, तुम्ही दिनूभाऊ बरोबर बोलले, अधिकारी पदावर 20-20, 25-25 वर्ष सर्व्हिस करतात. तेव्हा मात्र जनतेचं प्रेम हे आपल्याला दिसत नाही. मग जनतेची सेवा दिसत नाही. मग मात्र आपलं लक्ष फक्त सारूळच्या गौण खनिजाकडे, मग आपलं लक्ष कुठेतरी अडवणुकीकडे, मग आपलं लक्ष कुठे टेबलाच्या खाली. आणि आता काय तर म्हणे जनतेचं प्रेम रेशन कार्ड वाली ताई, बरोबर ना? बाई का? आपण संस्कृती आपण जपायची, ताईच म्हणायचं आपण, ताई. अहो आज जर तहसील कार्यालय फक्त 23 तारीख होऊ द्या, संहिता उठू द्या, तो गठ्ठा इथे आणून नाही जाळला तर नावाची सरोज आयरे नाही. थप्पीला पडले, थप्पीला. लोकांची दिशाभूल करायची, फसवणूक करायची. सगळे डॉक्युमेंट्स आज तहसील कार्यालयाच्या थप्पीला धूळ खात पडलेले आहेत. कुठे गेले 12 अंकी नंबर? कुठे झाले अपग्रेडेशन? कुठे झाले रिन्युअल? पण मात्र फक्त आणि फक्त काहीतरी लोकांना वेळेत काढायचं काम. आणि असं रेशन कार्ड वाटून जर अधिकारी जर असे आमदार आणि जनतेचे सेवक होऊ शकले असतात ना, का बरं खुर्चीची सेवा, पगार पण मिळतो ना, तेव्हा कुठे गेली खुर्चीची सेवा? जास्त बोलायला लावलं तर स्टेज गाजवणारे माझ्याकडे आहेत. स्टेज गाजवणारे आहेत. कोणाकडून 50,000चं पाकिट, कोणाचं काय तर कोणाचं काय. आहेत काय ते गायधनी सर आहेत का? उठा गायधनी सर. कितीच काय केलं होतं अन्याय? 2 लाखाचं पाकिट. या पद्धतीचं तुमचं काम असेल तर उद्या तुम्ही जनतेसमोर काय तोंड घेऊन जाणार आहात? आणि तुम्ही जनतेचा कळवळा दाखवतात, जनतेचं प्रेम दाखवतात. अख्खं धुळं सुनं झालंय, तिकडे धुळं सुनं झालंय अख्खं. काय तर म्हणे नाशिकला माझ्या प्रचारामध्ये सगळी धोतर टोपीवाली माणसं, शेतकरी बांधव माझ्या समर्थनार्थ आज मतदारसंघामध्ये फिरताय. मला भाड्याची माणसं आणायची गरज नाही. इथे बसलेला प्रत्येक जण मतदारसंघातला मतदार आहे आणि तो माझ्या समर्थनार्थ आलेला आहे. आपण काम करत असताना ही कमाई आपण करायची असते. या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके माननीय अजितदादा यांचं आगमन झालेलं आहे. आपण उभं राहून जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री विधानसभा संघाचा मुदत खीर करण्यात येत आहे. आणि दादांचा एक कमी मतदान त्याला मुख्यमंत्री पवार बहीण योजनेला माझ्या लाख मुलाची साथ लाभली. आतीच्या पलीकडे आता शिवा भावाची नात बांधली.
मेरे साथ मिळाली कधी कशाची पडू दिली श्वास मंडळीला विनंती आहे की सर्वांनी बसून जायचं. या ठिकाणी अधिकारांचं होतं निघाल राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि जिल्हा माझ्या डॉक्टर सुशीलजी बच्छाव सर जिल्हाध्यक्ष भाजप यांना विनंती करतो की त्यांनी दादाचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी विराजमान व्हायचंय, बसून घ्यायचंय. या ठिकाणी दादांचा सत्कार करण्यासाठी मी माननीय खासदार देवीदास शेठ पिंगळे त्याचबरोबर माननीय श्री डॉक्टर सुनील भाऊ बच्छाव सर जिल्हाध्यक्ष भाजप यांना विनंती करतो की त्यांनी दादांचा सत्कार करायचा आहे. स्टेजवरती गर्दी जास्त करायची नाहीये ही सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे जेणेकरून आपल्या कार्यक्रमाचा सत्कार व्यवस्थित होईल. स्टेजवरती उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती आहे. ताईंचं भाषण आपण सर्वजण ऐकत होतो ते टू बी कंटिन्यूड करूयात. सरोज हिरे आज आपल्या 2.5 महिन्यांच्या बाळासह विधान भवनात आल्या. तिथे हिरकणी कक्ष स्थापन करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. भाजपच्या होती थोडी कमी करा मागे सारखं मंडळी दादांचं या ठिकाणी आगमन झालंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हात वरती करून आणि सगळ्यांना माहित आहे काय म्हणायचं एकच वादा अजित दादा एकच वादा. दादा धन्यवाद. आणि बोला. भारतीय जनता पार्टी नाशिक तालुक्याच्या वतीनं दादांचा या ठिकाणी सत्कार होतोय. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सत्कार समारंभ या ठिकाणी चालू आहे. एका विद्यमान दादांचा ज्या दादांनी संपूर्ण महाराष्ट्राला जसं एक भुरळ पाडलंय त्यांच्या नावाचं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांचं नाव गुंजतंय आणि विकास म्हटला की दादांचीच आठवण आपल्या सगळ्यांना येते कारण की विकास नामांनंतर जे नाव येतं ते म्हणजे अजितदादा. सत्कार सर्व बंद होणार आहेत. हा शेवटचा सत्कार तर मंडळी हा शेवटचा सत्कार असेल. त्यानंतर सत्कार बंद होतील. प्लीज व्यासपीठावरती कोणी येऊ नये ही विनंती. यानंतर मी ताईंना विनंती करतो की त्यांनी आपलं भाषण या ठिकाणी पुढे कंटिन्यू करायचं आहे. धन्यवाद. माननीय अजितदादा आमच्या सर्व लाडक्या बहिणींचे लाडके दादा आपले माझ्या मतदारसंघामध्ये मनपूर्वक स्वागत करते. एकदा जोरदार टाळ्या दादांसाठी होऊन जात्या जोरदार. एकच वादा
एकच वादा. माननीय दादा, आपण या मतदारसंघामध्ये मला जे बळ दिलेलं आहे त्या बळाचं फळ ही आज अमाप लोटलेली आपल्याला बघण्यासाठी किंवा माझ्या समर्थनार्थ आलेली ही जनता हे आपण दिलेल्या मला बळाचं फळ आहे दादा. आणि माननीय दादा, मोठ्या संख्येने तुमच्या लाडक्या बहिणी आणि या माझ्या लाडक्या वहिनी आहेत, कारण मी यांना भाऊ मानते, मग या वहिनी झाल्यात माझ्या. त्या माझ्या लाडक्या वहिनी आणि आपल्या लाडक्या बहिणी याही खूप मोठ्या संख्येने आपल्यासाठी आपलं मनोगत ऐकण्यासाठी आपलं एक झलक बघण्यासाठी इथे आलेले आहेत. माननीय दादा, गेल्या 5 वर्षांमध्ये आपण या मतदारसंघाचं रूप पालटण्यासाठी मला ज्या निधीच्या रूपामध्ये मतदारसंघात आमदार म्हणून ताकद दिली, सर्व मायबाप जनतेच्या वतीने परत एकदा आपले मनापासून आभार व्यक्त करते. अनेक विकास कामं आपण या मतदारसंघात तुमच्या माध्यमातून मी आणू शकले दादा. साखर कारखान्यासाठी माननीय अजितदादांनी दारू शेठ म्हणून एक साखर उद्योजक आहेत, 50 वेळा माझ्यासाठी कॉल केला असेल, 50 वेळा. आणि त्यानंतर ती निविदा प्रक्रिया आपण रद्द केली आणि साखर कारखाना सुरू होण्यासाठी एक वाटचाल निर्माण झाली. हो, मला टेंडर नाही भरता आलं, कारण माझ्याकडे काही नव्हतं आणि काही नाहीये की मी साखर कारखाना चालवू शकेल. साखर कारखाना ज्यांनी चालू केला त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा, मतदारसंघाच्या वतीने आभार. परंतु जिथे आमचं घोडं अडलेलं होतं 8 वर्ष ते निविदा अडकलेली होती. मग माझ्या अगोदर हे 5 वर्ष होते आणि माझे 3 वर्ष असे 8 वर्ष होते. 5 वर्ष काय केलं मग? काय केलं? जेव्हा आपली सकाळच 12 आणि 1 वाजता होते तर आपल्याला काय कळणार मतदारसंघाचं दुःख आणि यातना. आपली संध्याकाळ जर सकाळी सायंकाळी 5 वाजताच व्हायला लागते तर काय कळणार मतदारसंघाच्या मायबाप जनतेचं दुःख. या परिस्थितीमध्ये हा मतदारसंघ अनेक वर्ष हे गोंगडं भिजत ठेवलं गेलं, परंतु या भिजत गोंगडं काढण्याला हातभार लावणारे माझे अजितदादा, आपण मला आज त्या घोंगड्याची रजई करून देण्यासाठी, सुंदर मखमली अशी रजई करण्यासाठी या देवळात मतदारसंघाची मदत केलेली आहे. अनेक प्रश्न माझ्यावर उपस्थित केले जात होते, परंतु दादा आपल्याला मी मागेच आपल्याला शब्द दिलेला होता की दादा, मी आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही, आपण काळजी करू नका, कारण आपण माझे राजकीय भाग्य विधाते आहात. होय, आमचे जे काही वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांचे आशीर्वाद घेऊन आम्ही जे काही निर्णय घेतले ते वरिष्ठांचे आशीर्वाद एका रूपाने मिळालेले आहेत असं मान्य करून या मतदारसंघाच्या विकासासाठी आपण सर्वजण येत्या 20 तारखेला काय करणार आहात? घड्याळाच्या चिन्हावरती जाऊन वोट करणार आहात. माननीय दादा, इथे पहिल्यांदा 30 वर्षांमध्ये आपण एक महिलेला तिकीट देऊन एक महिला आमदार करून या मायबाप जनतेने सेवा करायची संधी तर मला दिली, परंतु काही लोकांना रुचतच नाहीये की महिला काम कशी करते आहे, म्हणून खालच्या दर्जाची टीका. या टीकेला माझी मायबाप चिंता नक्की उत्तर देईल. दादा, आपल्या हातूनच माझ्या गाण्याचं लॉन्चिंग कार्यकर्त्यांनी बनवलेल्या आपण केलं होतं सिद्धपिंपरी गावामध्ये. त्यावेळेस यांनी अनेक टीका टिप्पणी केली, पण माननीय दादा आपणही हे कबूल कराल, आपण जेव्हा महिलांचा सन्मान लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून केला तेव्हा आपल्यासाठी एक महिला किती महत्वाची आहे हे आपण सिद्ध करून दिलं. आज इथे बसलेली प्रत्येक महिला हिरकणी आहेत. आज माझी इथे बसलेली आदिवासी माता असेल,
जी छोटस बाळ पाठीला बांधून शेतामध्ये काम करते ती पण हिरकणी आहे. आज ऑफिस मध्ये बसून आपलं बाळ घरी ठेवून जी महिला काम करते ती सुद्धा हिरकणी आहेत. इथे महिला पोलीस आहेत. आज आपले कच्चे बच्चे घरी ठेवून 24 तास ड्युट्या करतात त्या सुद्धा हिरकणी आहेत. मग छत्रपती शिवरायांची ती हिरकणी आणि छत्रपती शिवरायांची ही हिरकणी काय फरक आहे? मग का पोट दुखतंय? का पोट दुखतंय हिरकणीच्या नावाने? मी माझ्या मायबाप जनतेला एकच नम्रतेची विनंती करते की ज्या पद्धतीचं गलिच्छ आरोप प्रत्यारोप हे माझ्यावर केले जात आहेत त्यांना येत्या 20 तारखेला आपण उत्तर द्यावं. त्यांना रुचत नाही एक महिला काम करते आहे, परंतु एक महिला प्रामाणिकपणे काम करते आहे याला उत्तर माझी जनता देईल. माझी मायबाप, माझे सर्व वडीलधारे, माझ्या वडिलांचे सोबत काम केलेले सर्व लोक उत्तर देतील. येत्या 20 तारखेला आपलं चिन्ह काय आहे? आपलं चिन्ह काय आहे? इकडून मला आवाज नाही येत लाडक्या बहिणींचा. अहो माननीय अजितदादांनी, माननीय आदितीताई तटकरेंनी योजना आणली आहे. तुम्हाला माहिती तर सांगते. होय, महायुती सरकारचीच ही योजना आहे. पण महिला बाल कल्याण मंत्रालय आहे राज्य शासनाचं आणि एक लाडकी बहीण दुसरी आहे दादांची माझ्यासारखीच. माननीय आदितीताई तटकरे त्या तटकरे ताईंनी योजना आणली. योजनेचा अभ्यास केला. पूर्ण त्यांचं डिपार्टमेंट कामाला लागलं आणि लाडकी बहीण योजना जेव्हा दादांसमोर त्यांनी सादर केली, दादांनी 1 मिनिटाचा विलंब केला नाही आणि लगेच मंत्रिमंडळात त्याला मान्यता मिळवली आणि तिजोरीची चावी मोकळी केली. आणि ही योजना आपल्याला सुरू ठेवण्यासाठी घड्याळाशिवाय देवळाली मतदारसंघामध्ये पर्याय नाही. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची का? ज्या बोलल्या त्यांनाच पाहिजे, मागच्यांना नकोय वाटतं. लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची का? हात वरती करून सांगा, दादा इथंच आहे. लगेच प्रश्नाचं उत्तर इथे होईल. भावांनी हात वर केले तरी चालेल, शेवटी त्या तुमच्यासाठीच करताय ना हो. आपल्याला महायुतीच्या सरकारने 2100 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. 1500 ऐवजी 2100. त्याच्यामुळे आपल्याला 2100 वर अधिकार पाहिजे ना. मग काय करणार? थोडं जोरात कोणाला वोट करणार? क्या बात है. येत्या 20 तारखेला घड्याळ या चिन्हावर 2 नंबरचं बटन दाबून आपण सर्वांनी पुन्हा एकदा आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावे एवढी नम्रतेची विनंती करते. कारण या मतदारसंघाचा राहिलेला विकास हा आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी तुमच्या मतांचं बळ, एक एक मत अत्यंत महत्वाचं आहे आणि ते घड्याळाशिवाय कुठेच जाऊ देऊ नका एवढीच मी आपल्याला विनंती करते. पुन्हा एकदा माननीय दादांचे मनापासून आभार व्यक्त करते. थांबते. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महायुती. धन्यवाद ताई. ताईंनी ज्या पद्धतीने सर्व गोष्टी जोरात सर्वश्रेणी तुम आगे बढ़ो, सर्वश्रेणी तुम आगे बढ़ो. यानंतरून जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी माननीय श्री विष्णुपंत म्हैसदुमे आपले विचार मांडतील. आजच्या या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आपल्या उमेदवार सरसताई आयरे यांच्या प्रचार सभेसाठी आलेले आपले नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार साहेब, यानंतर देवीदासजी पेंगळे साहेब, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुनीलजी बच्छाव, सूरजजी चव्हाण साहेब असतील, आमचे शहर अध्यक्ष रंजनभाऊ ठाकरे असतील, व्यासपीठावरील आमच्या जिल्हा महिला अध्यक्ष, तालुका महिला अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सहकारी मित्रांनो, भाषण सगळे झालेले आहे. पण दादा म्हणे 2-3 मिनिटं बोलणं गरजेचं आहे म्हणे, तुझा परिसर आहे. दादा
आपल्या ज्या उमेदवार आहेत सरोजताई आहिरे यांच्या कार्यक्षम आमदार, सक्षम आमदार, झाशीची राणी, हिरकणी या सगळ्या पदव्या त्यांना मिळाल्या आहे. परंतु त्यांचं आपल्या तालुक्यातील सगळ्या नागरिकांना मला एक विनंती करायची आहे की सरोजताई आहिरे ह्या 2 महिन्याचं बाळ घेऊन ज्यावेळेस सभागृहात गेल्या, तर सभागृहामध्ये बसत असताना आपले सभागृहात विषय मांडत असताना बाळाला ठेवायला किंवा बसवायला जागा नव्हती. तर महाराष्ट्रातल्या या पहिल्या आमदार असे आहे की मुख्यमंत्र्यांना हिरकणी कक्ष तयार करावा लागला. हे एक नावलौकिक आहे आपल्या आमदाराचं. आणि अशा पद्धतीनं मागच्या 25-30 वर्षाचा बॅकलॉग विकास कामांचा भरून काढणारे आमदार म्हणजे सरोजताई आहिरे. या सगळ्या अशा या प्रगतीपथावर असलेल्या आपले जे स्पर्धक आहेत उमेदवार, त्यांची तुलना करा तुम्ही. एक पंचवार्षिक जर उमेदवार निवडून देताना चूक आपली झाली तर मतदारसंघ 10 वर्ष मागे जातो. मागे 30 वर्ष आपण चुकीचा उमेदवार निवडून दिला, आपण किती वर्ष मागे गेलो असेल त्याचा हिशोब काढा. आणि मला जिल्हा अध्यक्ष म्हणून अशी एक विनंती करायची आहे दादा, हा जो परिसर आहे हा बागायतदार आणि हा तालुका टोमॅटो कमावणारा शेतकरी इथं आहे. आणि एक्सपोर्ट आणि निर्यात जे धोरण आहे टोमॅटोच्या बाबतीत, सध्या हजारो टन टोमॅटो इथून जातो. इथं टोमॅटो उत्पादक शेतकरी आणि तिथं काम करणारे कर्मचारी किती हात वरती करा बरं. टोमॅटो कमावणारे शेतकरी, सर्व टोमॅटो कमावणारे शेतकरी आहेत. माझी फक्त या सगळ्या नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या वतीने एक विनंती आहे, आता सध्या फक्त बांगलादेशामध्ये टोमॅटो जातो आहे आणि शेजारचे अरब देश अजूनही टोमॅटोसाठी घ्यायला तयार आहेत. परंतु माझी फक्त एकच विनंती आहे, या निर्यात धोरणामध्ये आपण हस्तक्षेप करून टोमॅटोच्या निर्यातीला चालना द्यावी, जेणेकरून शेतकऱ्याला ही शेती फायद्याची राहील. आणि दुसरा मुद्दा असा आहे, मला शेतकऱ्यांना सांगायचंय मित्रांनो, की कांद्याच्या बाबतीत दादांनी अमित शहा साहेब आणि केंद्रीय मंत्र्यांना विनंती केली का एक्सपोर्ट इम्पोर्ट चालू करा. तात्काळ कांद्याचे 2,000 रेट वाढले. टोमॅटोच्या बाबतीत सुद्धा दादांना मी आपल्या वतीने विनंती करतो आहे, त्या पद्धतीनं करावा. आणि जिल्हा अध्यक्ष म्हणून एक विनंती करतो की शेजारी खोसकर साहेबांचा मतदारसंघ आहे आणि झिरवळ साहेबांचा मतदारसंघ आहे. आपले नातेवाईक तालुक्याला लागून आहेत, तरी सगळ्यांनी त्यांना सुद्धा निरोप देऊन मदत करावी आणि या ठिकाणी सगळ्या आमदारांना निवडून आणावं अशी कळकळीची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, Thank जय you. राष्ट्रवादी. धन्यवाद विश्वबंधूजी. यानंतर महाराष्ट्राचे विकास पुरुष आपल्या सगळ्यांचा वादा केला तर तो पक्काच होणार असं सांगणार आहे आता बाद झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आता बाद झालं रे तुझं. आपल्या सगळ्यांचे सहकारी जे ऑब्झर्वर म्हणून आलेले आहेत ते पूनमबाई मकवानाजी, रवींद्र पगारजी, रंजन ठाकरेजी, अर्जुन टिळेजी, देवीदास पिंगळेजी, विष्णुपंत मैदुणेजी, निवृत्ती अरंगेजी, संपत सकाळेजी, संपत नाना, प्रेरणाताई बलकवडेजी, सोमनाथ बोराडेजी, मनोहर कोरडेजी, राजाराम तनवडेजी, यशवंत डिकलेजी, विलास दुर्जडजी, भाऊसाहेब खांडबहालेजी, विक्रम कोठुळेलजी, आपले डॉक्टर बचाव अध्यक्ष भाजपा रावसाहेब डिकले, नामदेव डिकले, शरद कासार, अतुल तनवटेजी, अरुण खांडबहालेजी, सचिन ठाकरेजी, तानाजी करंजकरजी, ऋषिकेश पिंगळेजी, अशोक खालकरजी, दिनेश मस्केजी, या सभेला उपस्थित असणारे महायुतीचे सर्व सन्माननीय भाजप, शिवसेना, आरपीआय आठवले, बाकीचे सगळे आमचे घटक पक्ष, राष्ट्रवादीचे सगळे माझे सहकारी, परिसरातील जमलेले प्रतिष्ठित मतदार बंधू भगिनी, माझ्या माय माऊली, ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मी इथं आलेलो आहे, ते आमदार सरोजताई अहिरे, आपल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार
उपस्थित सर्व माता भगिनी, बंधू भगिनी, तरुण मित्र, पत्रकार मित्र आणि सहकाऱ्यांनो, मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मला यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतोय. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर या सर्वांना मी सुरुवातीला वंदन करतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्याच्या 20 तारखेला निर्णय घ्यायचा आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्राची सूत्र 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायची. मागच्या 5 वर्षापूर्वी तुम्ही या भागातनं आमच्या सरोजताई अहिरेंना निवडून दिलेलं होतं. सगळे इथले कार्यकर्ते माझ्याकडे आलेले होते आणि त्यांनी सांगितलं की दादा, आपण यावेळेस सरोजताईंना उमेदवारी द्या, आम्ही सगळेजण जीवाचं रान करू आणि ह्या भगिनीला चांगल्या मतांनी निवडून आणू. आणि खरोखरच तुम्ही ते करून दाखवलं, त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद, मनापासून आभार मानतो. आज एक धडाकेबाज लोकप्रतिनिधी, खऱ्या अर्थाने जिजाऊ सावित्रीची लेक, स्त्री शक्तीचं रूप रूप असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये नेहमीच होतं. यावेळेस तर आम्ही आणखीन त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. महायुतीच्या सरकारमध्ये आमचे एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, मी असेल, आठवले साहेब असतील, बाकीचे आमचे सहकारी असतील, आम्ही सगळ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जसा निकाल आम्हाला मिळाला पाहिजे होता, तो निकाल मिळाला नाही. त्याची खंत आम्हाला आहे. परंतु मी नेहमी मनामध्ये आणतो की पराभवानी खचून जायचं नाही आणि विजयाने हुरळून जायचं नाही. आम्ही सगळ्यांनी चर्चा केली, का बाबा आपल्याला मतं कमी पडली. 0.6% आम्ही कमी होतो, म्हणजे महायुती, आणि त्याच्यापेक्षा 0.6% महाविकास आघाडी जास्त आहे, तरी त्यांचे खासदार जास्त आले. नंतर लक्षात आलं, पहिला झटका नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा ह्या भागाला बसला, तो म्हणजे कांदा. कांदा निर्यात बंदी उठवली नाही आणि त्याच्यातनं एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये रोष होता, नाराजी होती, भाव मिळत नव्हते. त्याकरता शेतकरी देखील वैफल्यग्रस्त झालेला होता. त्याचा फटका बसला. त्याच्यानंतर दुसरं, अब की बार 400 पार. विरोधकांनी काय टीका केली, यांना कशा करता 400 पार पाहिजे. 275 जागा आल्या तरी पंतप्रधान मोदी साहेब होऊ शकतात. 300 जागा 2 वेळेला आलेले. परंतु यांना अब की बार 400 पार कशा करता पाहिजे, ह्यांना संविधान बदलायचंय, ह्यांना घटना बदलायची आहे, ह्यांना आरक्षण काढायचंय. फेक नरेटिव्ह, खोटं बोल पण रेटून बोल, अशा पद्धतीचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राबवला गेला. दुर्दैवाने आमची मागासवर्गीय समाज त्याला बळी पडला. आम्ही सांगत होतो की बाबांनो, अजिबात तसं घडणार नाही. संविधानाच्या बद्दल आता देखील आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी माझं स्वागत केलं. त्यावेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच मला दिलं. आपण संविधान अतिशय मानतो. आज 140 कोटी जनता संविधानामुळं एकसंघ राहिलेली आहे. कुठेही आपल्यामध्ये त्या ठिकाणी विरोध नाहीये. मग असं असताना संविधान बदलण्याचं कारण काय? परंतु कुठला मुद्दा राहिला नव्हता. मोदी साहेबांचा कारभार चांगला चाललेला होता आणि नेमकं ते अब की बार 400 पार. मग म्हणायचे यांना 400 पार कशाला पाहिजे, 300 भागतंय, 350 भागतंय. आणि त्यामुळं तिथे एक आपल्याला फटका बसला. दुसरा आमचा मायनॉरिटी, त्यांना सांगितलं की आता हे निवडून आले, 400 पार झालं की हिंदू राष्ट्र केलंच. हिंदू राष्ट्र झालं की फक्त हिंदूंना मताचा अधिकार, बाकीच्यांना नाही म्हणले. आणि म्हणले तुम्हाला गोळा करणार आहे आणि सगळ्यांना पाकिस्तान बांगलादेश मध्ये पाठवणार. कशाचा कशाला मेळ नाही. कुठनं ह्यांच्या सुपीक डोक्यातनं काय कल्पना निघायच्या आणि प्रचार करायचे. त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर आमच्या मतदारांना त्या प्रचार हे भावला
आणि त्याचा फटका आम्ही घेतला. आज आम्ही सावध झालेलो आहे. आम्ही सगळे एकत्र बसलो, एकनाथराव, देवेंद्रजी, मी, बाकीचे बावनकुळेजी, आमचे सुनील तटकरे, की काय झालं? हे आज पुढं आलं. आम्ही पहिला निर्णय घेतला. मोदी साहेबांना, अमित शहा साहेबांना सांगितलं, की काही करा, परंतु आमच्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकरी आहे. सर्वात जास्त माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्या खालोखाल पुणे जिल्ह्यामध्ये आहे. त्याचबरोबर नगर, सातारा, सोलापूर ह्याही भागात आहे. पहिलं कांदा निर्यात बंदी उठवा, शेतकरी ऐकायला तयार नाही आणि त्याबद्दलचा निर्णय घेऊन टाका. ताबडतोब मोदी साहेबांनी, अमित भाईंनी तो निर्णय घेतला. कांदा निर्यात बंदी उठवली. उठवली का नाही? आता तुम्हाला भाव मिळतो. मिळतो की नाही? आज आता कांदा उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळायला लागला. एक तुमचं काम आम्ही हलकं करून टाकलंय. कारण आम्ही पण शेतकरी आहे. शेवटी शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही सांगत होतो संविधानाचा आदर सातत्याने आपण सगळेजण करतो आणि केला पाहिजे. उपकार करत नाही, केला पाहिजे. ते आपलं कर्तव्य आहे. ते आपण पार पार पाडलं पाहिजे. त्यामध्ये न्यायदेवतेला डोळ्याला पट्टी बांधली होती आणि तराजू दिलेला होता. पट्टी काढून टाकली, तराजू आहे आणि दुसऱ्या हातात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक तिच्या हातात दिलंय आणि तिला सांगितलंय त्या संविधानाचा विचार करून न्याय देवते तू न्याय दे. एवढं महत्व आपण संविधानाला दिलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात आता आम्ही संविधान भवन बांधतोय. त्याच्यानंतर एकदा बांधून झाल्यावर आम्ही तालुका लेवलला येतोय. संविधानाच्या बद्दल कुठल्याही कुणाच्याही मनात कुठलीही शंका कुशंका नाहीये. त्याच्यावर आता तोही मुद्दा काढा तरी देखील विरोधी पक्ष नेते येतात आणि दाखवतात हे संविधान संविधान. संविधानाच्या बद्दल स्वतः राष्ट्रपती भवनात मी एनडीएचा घटक म्हणून गेलेलो होतो आणि पंतप्रधान तिसऱ्यांदा शपथ घेत होते. पहिल्यांदा ते तिथं ठेवलेल्या संविधानाच्या पुढे नतमस्तक झाले. संविधानाचं दर्शन घेतलं आणि नंतर देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. एनडीएच्या मिटिंगला देखील तेच झालं. एवढा आपण आदर करतो तरी हे खोटे नाटे काही उठवतात. याचा विचार देवळालीकरांनो केला पाहिजे. तुम्ही सुज्ञ आहात. त्याच्यामध्ये मुस्लिमांना देखील खोटं नाटक सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. माझी आपल्याला विनंती आहे, सरोजनी देवळाली मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास हेच तिनं ध्येय ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये मतदारसंघाच्या साठी तळमळीनं काम करणारी एक आमची महिला आमदार अशी तिची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे. जसं त्याच्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई जसं आपलं लहान लेकरू पाठीशी बांधून लढाईत उतरली होती, अगदी तशीच तुमची आमदार सरोज आपल्या लहान लेकराला घेऊन नागपूरच्या अधिवेशनाला आलेली आम्ही त्या ठिकाणी बघितलं. लेकरू लहान असूनही ती तिच्या जबाबदारीपासून कधी माग हटली नाही. अख्ख्या महाराष्ट्राने तिच्या कष्टाची, प्रामाणिकपणाची, तळमळीची नोंद घेतली, तिचं कौतुक केलं. त्याच्यामध्ये आम्ही हिरकणी कक्ष त्या ठिकाणी सुरू केलं. हे केलं पाहिजे. महिलांच्या करता ते गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं ह्या देवळाली मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लावणं, जनसामान्यांची कामं करणं, हीच तिची तळमळ. ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार असली तरी त्याच्यामध्ये बाकीच्याही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं आम्ही तिचा प्रयत्न पाहिलाय. म्हणून आम्ही सगळेजण तिच्या पाठीशी उभं राहिलो. माझी आपल्याला विनंती आहे की यावेळेसच्या जागा वाटपामध्ये काही जागा राष्ट्रवादीला आल्या, ज्या सिटिंग होत्या त्या येणारच होत्या. काही जागा आमच्या शिंदे साहेबांना गेल्या, काही जागा आमच्या भाजपला गेल्या, काही इतर मित्र पक्षांना गेल्या. त्या जात असताना गैरसमज झाला आणि विड्रॉ एबी फॉर्म द्यायच्या आधी हेलिकॉप्टरनी 2 एबी फॉर्म, एक इकडे देवळालीला आला आणि दुसरा त्या दिंडोरीला आला. वास्तविक काही कारण नव्हतं. जे आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं अमित शहाच्या समोर, मी, देवेंद्रजी आणि एकनाथराव तसंच चाललेलं होतं. परंतु गैरसमज पसरवला गेला आणि त्यामध्ये
कारण नसताना देवळालीमध्ये आणि दिंडोरीमध्ये एबी फॉर्म भरले गेले. ते भरल्यावर आम्ही एकत्र बसलो. कारण नंतर 2-3 दिवस सुट्ट्या होत्या आणि विड्रॉल करायचे. फोनाफोनी सुरू झाली. एकनाथरावांनी धनराज महालेला सांगितलं, आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये अर्ज मागे घ्यायचा आहे. आपण तिथं नरहरी झिरवाळ हे महायुतीचे उमेदवार आहेत. आणि दुसरा फोन इथल्या उमेदवाराला लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नॉट रिचेबल केलं. त्यांनी फोनच बंद केला 3 वाजेपर्यंत. खूप मुख्यमंत्री साहेब चिडले होते. ते म्हणले, "असं करून कसं चालेल?" त्यांनी नंतर एक पत्रक काढलं. निवडणूक अधिकाऱ्याला दिलं. माझ्या पक्षाचा एबी फॉर्म जरी गेलेला असला, तरी देखील तो ग्राह्य धरण्यात येऊ नये. पण निवडणूक आयोगाने सांगितलं असं करता येत नाही. ते उमेदवारांनीच मागे घेतलं पाहिजे किंवा अनुमोदक ज्याचं आहे त्यांनी मागे घेतलं पाहिजे. त्या सूचकांनी मागे घेतलं पाहिजे आणि त्यांना त्यांची संमती पाहिजे. शेवटी अनेक दिवस प्रयत्न केला गेला. आज मी तुमच्या पुढं पत्र त्या ठिकाणी वाचून दाखवतो. हे पत्र शिवसेना मध्यवर्ती कार्यालय हे पत्र प्रसिद्धीसाठी स्नेह जय महाराष्ट्र शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपाई आठवले गट आणि अन्य घटक पक्ष मिळून महायुती म्हणून सर्व पक्ष एकत्रित महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024च्या निवडणुकीला सामोरे जात आहे. शिवसेना पक्षातर्फे देवळाली मतदारसंघातनं डॉक्टर राजश्री हरिश्चंद्र अहिरराव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ह्याच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान आमदार श्रीमती सरोज बाबूलाल अहिरे ह्या पण उमेदवार आहेत. त्यामुळं महायुतीच्या दोन्ही उमेदवार आमने सामने असल्याने महायुतीचे नुकसान होऊ नये म्हणून माननीय शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना पक्षातर्फे देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार श्रीमती सरोज आहिरे यांना पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. याला खरं उशीर झाला. हे मला गेल्याच आठवड्यात करायचं होतं. आमच्या बैठका झाल्या. काही ठिकाणी दुसरीकडे काही अर्ज होते. तिथं आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. श्रीरामपूरला लहू कानडेला पाठिंबा दिला. एकनाथराव शिंदे साहेबांच्या शिवसेनेनी आणि इथं सरोजला पाठिंबा दिला. ह्या प्रसिद्धीकरता मी 2 प्रती आणल्यात. ह्या आपल्या प्रेसला देऊन टाका आणि त्या पद्धतीने एक तुझ्याकडे ठेवून एक प्रेसला द्या. त्याच्यामुळं आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझी भाजपची सगळी टीम इथं बसलेली आहे. त्याच्यामध्ये आमचे ऑब्झर्वर पूनमभाई मकवानाजी पण आहेत. अध्यक्ष बचावजी पण आहेत. त्यामुळं ते शिस्तीमध्ये प्रचार करतायत. माझी आता ह्या सभेच्या निमित्तानं शिवसेना शिंदे साहेबांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे. आज राज्याचे नेते एकनाथराव शिंदे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण ह्या निवडणुका लढवतोय. आपले देवेंद्रजी, मी आणि बाकीचे सगळे आठवले साहेब वगैरे त्या गोष्टीला पाठिंबा देत आहेत. आपल्याला एक एक जागा महत्वाची आहे. उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला महायुतीचं सरकार आणायचंय. एक एक आमदार महत्वाचा आहे. देवळालीकरांनो, गाफील राहू नका. काही जणांनी वेगवेगळे उद्योग सुरू केले. काही जण म्हणतील हे बरोबर नाही. हे पत्र आहे. माझी एकनाथरावांची देवेंद्रांची बैठक होऊन चर्चा होऊन हे सगळं ठरलेलं आहे. आणि तशा पद्धतीनं आता महायुतीचे जेवढे घटक पक्ष आहेत, जेवढे त्या विचाराचे मतदार आहेत, त्या मतदारांना आमची आव्हान आणि विनंती आहे की आपण पुन्हा एकदा आपल्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आपल्याला आणायचं आहे. आम्ही स्वतः नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर मीटिंग झाल्या.
पुण्याच्या मिटिंगला मी होतो, नाशिकच्या मिटिंगला भुजबळ साहेब होते, हे राष्ट्रवादीकडनं. त्याबरोबर धुळ्याच्या मिटिंगला अनिल भाईदास होते, खारघरच्या मिटिंगला सुनील तटकरे होते, माझ्या ह्याच्या मिटिंगला विदर्भातल्या प्रफुल्लबाई होते. अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण त्या मिटिंगला आहोत. आपल्याला आता 2च दिवस राहिले. अतिशय मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं, अजिबात गाफील राहू नका. तुम्ही स्वतः उमेदवार आहेत समजून त्या ठिकाणी काम करा. सरोजची पहिली वेळ होती. कुठं भांड्याला भांडं लागलं असेल, कुठं काहीतरी खटका उडाला असेल, पण त्याची किंमत ह्या निवडणुकीच्या निमित्तानं मोजायला लावू नका. ही निवडणूक आपल्याला सगळ्यांना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना जसं त्यांनी हरियाणाचं सरकार पुन्हा एकदा सैनिक म्हणून मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आणलं, त्या पद्धतीनं आपलंही महायुतीचं सरकार आणायचंय. आपल्याला केंद्राचा मोठा निधी आणायचा आहे. त्या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत आपल्याला 10 लाख कोटी 10 वर्षात दिलेत. आता 1 लाख कोटीची कामं चालू आहेत. पुढेही आपल्याला मेट्रोच्या करता, त्यामध्ये रेल्वे लाईन टाकण्याकरता, वंदे भारत ट्रेन सुरू करण्याकरता, बुलेट ट्रेन सुरू करण्याकरता, ह्या सगळ्या कामाच्या करता केंद्राचा पैसा लागतो. नॅशनल हायवे करण्याकरता केंद्राचा पैसा लागतो. मोठे मोठे ब्रिज ते करण्याकरता केंद्राचा पैसा लागतो. पोर्ट करायचे, त्याच्याबरोबर एअरपोर्ट चांगले करायचे, टर्मिनल करायचे. त्याच्याशिवाय खऱ्या अर्थाने मोठे गुंतवणूकदार आपल्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करायला येणार नाही. इन्फ्रास्ट्रक्चर, नाईट लँडिंग आपल्या नाशिकला झालंय, तिथं सगळ्या सुविधा दिल्या गेल्या. त्याच्यामुळे आता बऱ्याचशा ठिकाणी आपल्या इथनं सर्व्हिस फ्लाईट सुरू झालेल्या आहेत. एवढ्या पुरतं थांबून चालणार नाही. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये अशा प्रकारचं दळणवळणाचं साधन आम्ही सगळेजण निर्माण करतोय. तुम्ही काळजी करू नका. त्याच्या मागचं कारण आहे, मोठ्या उद्योगपतींनी आलं पाहिजे. माझ्या नाशिकला, माझ्या धुळ्याला, माझ्या नंदुरबारला, माझ्या त्या ठिकाणी नगरला, जळगावला, या उत्तर महाराष्ट्रामध्ये प्लांट टाकले पाहिजे. हे आमचं त्याच्या मागचं गमक आहे. हे प्लांट टाकल्यानंतर माझ्या तरुण तरुणींना नोकऱ्या मिळणार आहे. आज देशात सगळ्यात जास्त FDI परदेशी गुंतवणूक जर कोणत्या राज्यामध्ये होत असेल तर ते तुमच्या माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये होते. हे पण आपण लक्षात घ्या. जाणीवपूर्वक बदनामी करतात. गुजरातला चाललं, गुजरातला चाललं. काय गुजरातला चाललंय? आम्ही काय तिथं गप्प बसायला गेलोय? महाराष्ट्रातले कुठलेही प्रकल्प आम्ही दुसरीकडे जाऊन देत नाही. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सवलती देतो. त्यांना रेड कार्पेट टाकतो. त्यांना सांगतो आणखीन काय पाहिजे ते सांगा. इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून देतो. आता माझ्या तरुण तरुणींना आम्ही एक योजना आणलेली आहे. डिप्लोमा डिग्री आणि तुमची 12वी वाल्याला 6,000, डिप्लोमावाल्याला 8,000, डिग्रीवाल्याला 12,000 10,000 अशा प्रकारचा स्टायपन आम्ही देतो. तुम्ही तिथं जावं, तुमचा अनुभव 6 महिन्याचा घ्यावा, जेणेकरून कुठं नोकरी लागताना तुम्हाला त्या सरकारी सर्टिफिकेटचा उपयोग होईल. 10 लाख दरवर्षी आमच्या मुलामुलींना तो कार्यक्रम आम्ही राबवतोय. माझ्या मायमाऊली बसल्यात, त्यांना विचारा, ह्याच्या आधी त्यांना कोणी त्यांच्या स्वतःच्या करता पैसे देत नव्हते, प्रपंचाकरता देत होते. आम्ही निर्णय घेतला. निर्णय घेताना रक्षाबंधन होतं. म्हणलं चला आपण तिघं मिळून आपली भाऊबीज रक्षाबंधनाची ओवाळणी त्या ठिकाणी टाकू आणि नंतर दिवाळीत भाऊबीज टाकू. आज माझ्या महाराष्ट्रातल्या 2,30,00,000 2,30,00,000 माझ्या माय माऊलींना, बहिणींना 7,500 रुपये पोहोचले का नाही विचारा. पोहोचले ना पैसे? तेव्हा का हो, आम्ही वचनपूर्ती करणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही वेळ मारून देणारे नाहीत. आम्ही तुमच्या सर्वांच्या करता काम करतो. उपकार करत नाही, कर्तव्य म्हणून करतो. तुमच्या करता 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरची वीज बिल माफ करण्याचा निर्णय एकनाथराव, देवेंद्र, मी आम्ही सगळ्यांनी घेतला.
ह्यांच्या करता 45,000 कोटी, त्या मुलांच्या करता साधारण 8,000 कोटी, ह्यांना 3 गॅस सिलेंडर द्यायला 2,000 कोटी, म्हणजे झालं 55. तुम्हाला मोफत वीज देण्याच्या करता 15,000 कोटी राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला देतो. आणि तुम्हाला दुधाला दर कमी बसत होता. शेतकरी म्हणले दादा परवडत नाही, काहीच परवडत नाही. मग दूध कशाचा धंदा करता आम्हाला? त्याच्यात पहिलं 28 अधिक 5 रुपये दिले, 3,585 ला. ते कमी पडायला लागले. 1 ऑक्टोबर पासून कॅबिनेटनी, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी 7 रुपये लिटरला अनुदान तुम्हाला वाढवलं, 7 रुपये, आणि डायरेक्ट तुमच्या अकाउंटला. मध्यस्थी नाही. ज्याने काढले त्यांनी काढले, गळती फिरती भानगडच ठेवली नाही. डायरेक्ट मंत्रालयातनं पैसा तुमच्या अकाउंटला, मंत्रालयातनं निघालेला पैसा माझ्या मायमाऊलीच्या आधार कार्डशी लिंकअप करून तिच्या अकाउंटला. 3 गॅस सिलेंडरचे पैसे डायरेक्ट तिच्या अकाउंटला. मुलींना शिक्षण अर्ध त्या ठिकाणी फी भरायचो, त्याच्यात पण मुली गरिबाच्या असतील, आई वडील म्हणायचे निम्मे पण पैसे आम्हाला द्यायला नाहीयेत, आता काय करायचं? मग मुली आमच्या कॉलेजला जायच्या राहायच्या. आमच्या शाहू फुले आंबेडकरांचं राज्य, त्या राज्यामध्ये मुलींना शिक्षणापासून वंचित कसं ठेवणार? महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा काय विचार? आणि त्याच्यामुळं त्यांनाही आता 100% कॉलेजची फी गरीब मुलींच्या करता राज्य सरकारने भरायचा निर्णय घेतला. या सगळ्यांच्या करता 75,000 कोटी रुपये लागले. आज सरकार आम्ही चालवतोय, राज्याची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित आहे. आमच्यावर आरोप झाले कर्जबाजारी केलं, कंगाल केलं, तिजोरी खाली केली, अजिबात झालेलं नाहीये. मी 10व्यांदा अर्थसंकल्प सादर केला. मी खोटा बोलणार नाही. चूक झाली तर मान्य करेन. देवळालीकरांनो, चूक झाली माफ करा, पुढे चुकवून देणार नाही. परंतु तसं मी केलंच नाही. एकनाथरावांनी केलंच नाही, देवेंद्रजी केलंच नाही. आम्ही योग्य रस्त्याने चाललोय. आणि केंद्र सरकार पण म्हणलं की पुन्हा आपल्या विचाराचं सरकार महाराष्ट्रातल्या जनतेने द्यावं. आम्ही केंद्राचा पण मोठा निधी हा राज्याच्या विकासाच्या करता देऊ. उद्या कमी पडला वर्ल्ड बँकेकडनं पैसा आणू, कमी पडला जायकाकडनं, जपानकडनं पैसा आणू. 0.5% व्याजाने पैसे तिथनं मिळतात. ह्या करता उद्याची निवडणूक महत्वाची आहे. तेव्हा का आत्ताच माझ्याकडं नाशिक तालुक्याचं सरपंच रामभाऊ उगले यांचं 13,902 लाईट बिल होतं. ते आम्ही भरलं 13,902 आणि डबल झिरो. आताच लाईट ग्राहकाने भरावाची रक्कम टप्पल 0. हे दुसरं आमचं हे दशरथ म्हैसदुने आपलीच भावकी, त्यांचं बिल 13,902 होतं. महाराष्ट्र शासनातर्फे भरण्यात आलेली रक्कम 13,902. ग्राहकांनी भरायची रक्कम 00. मित्रांनो, विरोधक सांगतायत शाणे, यांनी मागचं बिल कुठं तुम्हाला येईल? मागचं बिल, पुढचं बिल सगळं भरलंय, 00 केलंय. आता मागचं बिल द्यायचं पण नाही, चालू बिल द्यायचं नाही, आणि पुढचंही बिल द्यायचं नाही. पण 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 त्याच्याकरता जरा लगेच अजितदादा नको. त्याकरता मायमाऊलींच्या योजना चालू ठेवण्याकरता त्यांच्या 3-4 योजना आहेत. तुमच्या दुधाच्या आणि विजेच्या योजना चालू ठेवण्याच्या करता आम्ही आतापर्यंत सरकारमध्ये होतो, आतापर्यंत कडेला आणलंय. आता या योजना पुढे चालू पाहिजेत का? हो. मग ते असं की उद्याच्या रविवारी जिथं जिथं घड्याळाची खूण आहे तिथं घड्याळाचं बटन दाबायचं, पुढं 5 वर्ष योजना चालू. जिथं कमळ असेल तिथं कमळाचं बटन दाबायचं, पुढं 5 वर्ष योजना चालू. जिथं देवळाली जरा गडबड आहे, कारण एबी फॉर्म ती निघाला नाही, परंतु त्याच्यात पत्र एकनाथराव शिंदे साहेबांनी दिलंय. त्याच्यावर इथं जरी 2 खुणा असल्या
तरी इथं गड्ड्याळ बघायचे गड्ड्याळ. ते आपलं आहे आणि त्यामुळं माझी शिवसैनिकांना विनंती आहे. तुम्ही सगळेजण एकनाथरावांना मानता. आज एकनाथराव तुमच्या करता जीवाचं रान करतायत. त्यांचा सांगावा आहे. त्यांचं म्हणणं आहे. त्या पद्धतीनं माझ्या देवळाली परिसरातल्या सहकारी मित्रांनी अरे काय सारखं देतायत? दिलीप थेटे उपस्थित आहेत, उपस्थित आहेत. अरे मग मगाशी हे द्यायला काय झालं होतं? नावं द्यायला. हे बघ, कोणीतरी खून केली नाही तर दिलीप थेटेंचं नाव होतं, पण खूनच केली नाही. या भागाचे आमचे सहकारी दिलीप थेटे देखील इथं उपस्थित आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. त्याच्याबद्दल त्यांना नमस्कार करतो. आता बघा ते 3 चिठ्ठ्या पाठवल्या होत्या. आता काय करू काय? चिठ्ठी आई है, चिठ्ठी आई है. त्यामध्ये मित्रांनो, ह्या आज ते आपल्या नाशिक तालुका खरेदी विक्री संघाचे सभापती आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो आणि सगळ्यांचंच करतो. अजून काही दिलीपराव थेटे साहेबांच्या सारखं कोणी राहिलं असेल, त्यांचं नाव सांगा, आत्ताच सांगतो, त्यांचंही स्वागत करतो. कुणी नाराज होऊ नका. हे काही तुमच्या माझ्या घरचं लग्न नाही. हे आपल्या 13 कोटी जनतेचा प्रपंच आहे. उद्याचं भवितव्य ठरवायचं आहे. 4.5 वर्ष नरेंद्र मोदी साहेब तिथं आहेत. त्यांचा फायदा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता घ्यायचा आहे. तो निधी आणायचा आहे. राज्याचा निधी लावायचा आहे. डीपीडीसीचा निधी, आमदारांचा निधी आणि त्याच्यातनं दर्जेदार काम आपल्याला करायची. आपल्या इथं तुम्हाला माहित नाही मित्रांनो, इथं बगूर नगरपालिका येते, तिला पैसे मिळतात. जिल्हा परिषदेच्या गटाला जिल्हा परिषदेमध्ये पैसे मिळतात. आमच्या मनपाच्या 2.5 वॉर्ड 2.5 आहे ना? 2.5 वॉर्ड मधनं पैसे आहेत. तर 2.5 वॉर्ड का प्रभाग? 2.5 प्रभाग. त्याला पैसे मिळतात नगर विकासचे. कॅन्टोन्मेंटला पैसे मिळत नव्हते. देवळाली कॅन्टोन्मेंट आहे, पुणा कॅन्टोन्मेंट, खडकी कॅन्टोन्मेंट, त्याच्यामध्ये देहू कॅन्टोन्मेंट, अशा पद्धतीनं काही कॅन्टोन्मेंट महाराष्ट्रात आहे. आणि ते संरक्षण विभागाच्या अंडर येतात. देवळालीकरांनो आजपर्यंत म्हणजे मागच्या टर्म पर्यंत यांना पैसे द्यायची पद्धत नव्हती. सरकार सांगायचं की ते कॅन्टोन्मेंट हे संरक्षण विभागाच्या अंडर येतं, ते पैसे देणार. संरक्षण विभागाने नंतर पैसे द्यायचं बंद केलं आणि लोक राहतात ते आपल्याला मतदान करतात. सरोजने मला सांगितलं, दादा डीपीडीसीतनं पण पैसे दिले जात नाही आणि बजेटमधनं पण पैसे दिले जात नाही. माझ्या इथे लक्षात आलं, मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री तिथेही माझे आमदार सांगायचे, भाजपचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, दादा इथं काम कसं करायचं? लोकांच्या अपेक्षा आहेत. मी त्यामध्ये नियोजन खात्याचा मंत्री म्हणून खास बाब, इथून पुढं महाराष्ट्रात जेवढे कॅन्टोन्मेंट आहेत, त्याच्यात डीपीडीसी मधनं देखील पैसे देण्यात यावे आणि बजेटमध्ये देखील तरतूद करण्यात यावी, निर्णय देऊन टाकला. आता कॅन्टोन्मेंटला तुला किती पैसे मिळाले? 30 कोटी रुपये मिळाले. हे काय खायचं काम नाहीये. हे लक्ष द्यावं लागतं. लक्षात आणून दिल्यानंतर त्या नेतृत्वामध्ये काम करून घेण्याची धमक आणि ताकद असली पाहिजे. देवळालीकरांनो, आमची प्रशासनावर पकड आहे, जरब आहे. लोकांच्या करता आम्ही प्रशासनाला योग्य पद्धतीने काम करायला भाग पाडू शकतो आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे की ह्या निवडणुकीच्या निमित्तानं खूप रथी महारथी सगळेजण त्या ठिकाणी इथं नेतृत्व करतात. अनेकांचा इथं संबंध येतो. माझ्या भाजपचा येतो, नेत्यांचा, माझ्या राष्ट्रवादीचा येतो, आमच्या शिवसेनेचा येतो. अनेक पदाधिकारी आहेत. मला आल्यानंतर देविदास पिंगळेंनी सांगितलं, नियममुक्तीचे कायद्यामुळं व्यापाऱ्यांच्याकडून शेतकऱ्यांची करोड रुपयांचे नुकसान झाल्याने सदरच्या कायद्यात बदल करण्याबाबत निर्णय घ्यावा. मी आता आचारसंहिता असल्यामुळं मला काही निर्णय घेता येत नाही. परंतु मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की उद्याच्या 23 तारखेला आपलं महायुतीचं सरकार येणार आणि त्यावेळेस आम्ही एकत्र बसू आणि ह्या संदर्भामध्ये कायद्यामध्ये जी काही दुरुस्ती करायची असेल ती करण्याच्या करता
आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांना मदत करण्याच्या करता आम्ही लोक कुठं कमी पडणार नाही ही खात्री देखील मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना देतो. जे काही एकंदरीतच आपण ह्या काळामध्ये सरोजनी आणि आमच्या महायुतीने विहित गाव, बेलत गव्हाण आणि बदोली या गावातील शेतकऱ्यांच्या उतारावर असलेली बालाजी देवस्थानाची नोंद 50 वर्ष प्रलंबित प्रश्न होता. 50 वर्ष 15,000 शेतकऱ्यांचा प्रश्न होता. कुणी आतापर्यंत मायच्या लालनी तो प्रश्न सोडवला नाही. ह्या आमच्या लेखीने तो प्रश्न मार्गी लावला. विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात दिलेल्या शब्दांची आम्ही शब्दपूर्ती केली. आम्ही वचनपूर्ती करणारे लोक आहोत आणि तो माझ्या 15,000 शेतकऱ्यांना फायदा झाला. नाशिक सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर चालवण्याच्यासाठी नाशिक जिल्हा बँकेने निविदा काढली, मान्यता मिळवली. आज माजी खासदार हेमंत गोडसे हे तो कारखाना चालवतात. आता कारखाना चालू झाला, अजून त्याची कॅपॅसिटी वाढवावी लागेल. मी हेमंतरावांना भेटल्यानंतर त्यांना सल्ला देईल, कारण आज 6 साखर कारखाने त्या ठिकाणी आमच्या मार्गदर्शनाखाली चालतात, उत्तम चालतात. 3636 भाव देतो, 3571 रुपये भाव देतो. संस्था चालवायच्या त्या शेतकऱ्याच्या भल्याकरता, त्या सर्वसामान्यांच्या भल्याकरता आणि त्या पद्धतीनं काम आम्ही करतो. 660 मेगावॅट एकलहरी प्रकल्पचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तिचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. अजून तो प्रश्न मार्गी लागला नाही, परंतु तो पुढे आम्ही मार्गी लावू. मौजे, विलोळी, गवळाने, आंबे बहुला लघु पाटबंधारे केस 7.91 रद्द करून शेतकऱ्यांच्या 7/12 उतारवरील नोंदी रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरोजनी महायुतीच्या माग लागून, त्या मंत्र्याच्या माग लागून तिनं पाठपुरावा केला. हाही तुमचा निर्णय झाला. त्याच्यामुळं ज्या कारणाकरता तुम्ही सरोजला निवडून दिलं, त्यातले अनेक निर्णय राज्यातल्या एकूण 7 कॅन्टोन्मेंट पैकी ह्या मतदारसंघात मी त्याचा उल्लेख केला. प्रथमच शासनाचा निधी उपलब्ध झाला, नियोजनचा उपलब्ध झाला. आणि मी त्याच्यात काय केलं, इथून पुढं दरवर्षी कॅन्टोन्मेंटला शासनाचा निधी आणि डीपीडीसीचा निधी देण्यात यावा असं सांगून ठेवलेलं असल्यामुळे आता इथनं पुढे मिळत राहील, काही काळजी करू नका. त्याच्यामध्ये देवरगाव आणि भोकरपाडा आदिवासी पाड्यावर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच वीज पुरवठा करून आदिवासी बांधवांच्या आयुष्यातील अंधार खऱ्या अर्थाने दूर करण्याचं काम झालं. आता आम्ही मोठ्या प्रमाणावर सोलरवर वीज तयार करतोय. शेतकरी बांधवांना तुम्हाला मला सांगायचंय, 9,500 मेगावॉटचं काम जोरात चाललेलं आहे. 35,000 एकर जमीन आम्ही मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींनी त्याच्याकरता उपलब्ध करून दिलेले बॅरन लँड आहे, झाडं बिडं नाही, तिथं आम्ही पॅनल लावतोय. त्यामध्ये आपल्याला वीज मिळाली 290, 3, 310 ऍव्हरेज 3 रुपये. आता इथून पुढं माझा शेतकरी महाराष्ट्राचा, माझा शेतकरी नाशिकचा म्हणायचा की दादा आम्हाला दिवसा वीज द्या, रात्री नको. आठवड्यातले 3 दिवस रात्री वीज घ्यावी लागती. बिबट्या येतोय, बिबट्या कधी येईल सांगता येत नाही. त्याच्यामध्ये रामडुकर येत आहे, त्याच्यामध्ये गवे येत आहेत, काही ठिकाणी साप, विंचू, काटे ती तर आहेच. आणि त्या ठिकाणी आमची अडचण होती, त्याकरता आम्हाला दिवसा वीज द्या. मित्रांनो, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, सगळे नेतेगण इथं आहेत. 6 महिन्यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना सकाळी सूर्य उगवला, तुमचा वीज पंप चालू, सूर्य मावळला, वीज पंप बंद. रात्री तिथं थांबायचं नाही, बिबट्याची भीती नाही. घरी यायचं, बायका पोरांच्यात आपल्याच घरी यायचं रात्री. बायका मुलांच्यात जेवण पिवण करायचं, गप्पा मारायच्या, पोराचं कसं चाललंय, पोरीचं कसं चाललंय, काय चौकशी करायची आणि तिथं त्या ठिकाणी निवांत आराम करायचा. पुन्हा सकाळी उठून रानात. त्याच्यात आता थंडी झाली, थंडीमध्ये तर गारठतंय सगळं. त्याच्यामुळं इथून पुढं ह्या सगळ्याचा आम्ही बंदोबस्त केलाय. गमतीचा भाग जाऊ द्या, पण ही गरज होती, काळाची गरज होती. शेतकऱ्यांना रात्री दिसायचं नाही,
पाणी पाला कुठं चाललंय कळायचं नाही. ड्रीप होतं तिथं ठीक होतं. त्यामुळं तोही बदल या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला. अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांच्या उपयोगी पडणार मौजे शिंदे येथे 30 खाटांचं ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं. त्याला 35 कोटी निधी. गिरणारे येथे ग्रामीण रुग्णालयात 16 कोटी रुपयाचा निधी. हॅम अंतर्गत शिंदे कोटमगाव लाखलगाव पिंपरी मुख्य रस्त्याला 250 कोटी रुपये दिले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला 84 कोटी रुपये देऊन ते काम प्रगतीपथावर नेलंय. औढा येथील पेशवेकालीन गणपती मंदिरास 4 कोटी रुपये मंजूर करून जवळपास काम पूर्णत्वास आलंय. सिद्धपिंपरी येथे तालुका क्रीडा संकुलास मी जाहीर केलं होतं 5 कोटी रुपये. ते 5 कोटी रुपये दिले. देवळाली मतदारसंघात ही सगळी विकास कामं करण्याच्या करता 1300 कोटी रुपये आले. बरोबर आहे? 1400 कोटी. विश्वसंत निवृत्ती त्र्यंबकेश्वरचं निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर करता भरीव निधी हे बजेटमध्ये मी सांगितलं ना वाचलं ना? ह्याच्यामध्ये तोही निधी त्या ठिकाणी मिळेल. आम्ही वारकऱ्यांचा पण विचार करतोय. त्याच्यामध्ये साधू संतांच्या संदर्भातला जो विचार आहे तोही आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही सगळ्या घटकाला ह्या योजनेचा फायदा सगळ्या जाती धर्माला आहे. भेदभाव केलेला नाहीये. ह्या पद्धतीनं ओझरखेड येथे स्मशानभूमीला जागा आणि गेले 50 वर्षाचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्या ठिकाणी झालं. ब्रिटिशकालीन धोकादायक असलेल्या 28 गावातील प्रमुख मार्गाला 11 कोटी रुपये, पुलाला 6 कोटी रुपये, देवरगाव येथे भोकरपाडा आदिवासी पाड्यावर वीज, अशा खूप काही गोष्टी आपण सरोजच्या माध्यमातनं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातनं ह्या ठिकाणी केला. मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही उद्याच्या ह्या योजना चालू ठेवण्याच्या करता सरोज तिचे खूण जे घड्याळ आहे वरनं 2 नंबरला तिचं नाव आणि तिचा फोटो आहे तिथं घड्याळाच्या चित्राचं बटन दाबण्याचं काम करा. ह्या 5 वर्षात मी तुम्हाला 1300 कोटी रुपये दिले. मी पुन्हा पुढच्या 5 वर्षात सरोजला निवडून द्या, तुम्हाला 2500 कोटी रुपये 5 वर्षामध्ये देतो. दरवर्षी 500 कोटी. तुम्ही म्हणाल काय रे ही काय कुठं जादूची कांडी आहे का? अरे जादूची कांडी नाही रे. ते अजित पवार अर्थसंकल्प सादर करतो त्याला आता पुढचा अर्थसंकल्प 7 लाख कोटीचा आहे. 7 लाख कोटी. त्याच्यातनं 2500 म्हणजे असं काढायचं असं द्यायचं. त्यामुळं त्यामुळं आपण काही काळजी करू नका. पण कृपा करून वाद घालू नका. आमदार हिरामण खोसकर स्थानिक गिरणारे नाईकवाडीचे आहेत. हे सर्व लोकांना माहिती आहे का नाही मला माहित नाही. त्यालाही इगतपुरीला उमेदवारी दिली. मी त्यांना सांगितलं नानांना नाना आहेत ना सुख नानांनाही सांगितलं माळी मामांनाही सांगितलंय. त्या दिवशी तुम्ही हा त्याला त्या ठिकाणी मी सगळ्यांना सांगितलंय तुम्ही काळजी करू नका. आपण सगळ्यांनी एकमेकाच्या बद्दल गैरसमज करून घेऊ नका. मी पुन्हा देवळालीकरांना सांगतो जर कुणाच्या यदा कदाचित 5 वर्षाच्या मध्ये कुणाच्या भावना दुखवल्या गेलेल्या असतील तर आपलीच मुलगी आहे तिला माफ करून टाका आणि त्या ठिकाणी पुढं अधिक जोमाने कारण हे का आईच्या पोटातनं कुणी शिकून येत नाही. जन्माला आल्यानंतर आपण हळूहळू एक एक गोष्टी शिकतो. तिला आता 5 वर्षाचा अनुभव आलेला आहे. आम्ही त्यांना नीटपणे मार्गदर्शन करू. त्याबद्दल काळजी करू नका. आता त्या 5 वर्षाच्या अनुभवाच्या जोरावर सरोज खूप चांगल्या पद्धतीनं देवळाली नाशिक विधानसभा मतदारसंघाचं काम करून दाखवेल आणि तुम्हालाही एक अभिमान वाटेल की ह्या 5 वर्षात आपण निवडून दिलेल्या आमदारांनी आपला खऱ्या अर्थाने कायापालट करून दाखवलेला आहे. अशा प्रकारचा शब्द मी आजच्या या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो आणि माझ्या विनंती खातर मी आज महाराष्ट्रात काम करतोय. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जनता प्रचंड मोठ्या संख्येने मला आशीर्वाद देत आहेत, मला पाठिंबा देत आहेत. मगाशी आमचा सूरज त्या
जुन्नरच्या सभेला होता. मी आजपर्यंत माझ्या 35 वर्षात एवढी मोठी सभा बघितली नाही. 65% महिला, 35% पुरुष तुडुंब भरून गेलेलं होतं. अशा पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद आहे. लोकांना आता महायुतीला आणायचंय. विकास आघाडीच्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडायचं नाही. आणि आता तुम्ही कुठल्याही परिस्थितीत उद्याच्या 20 तारखेला सरोजला ह्या पुढच्या 5 वर्षात सरोज काय काय करणार आहे त्याचाही जाहीरनामा काढलेला आहे. मी यावेळेस माझ्या प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघात जाहीरनामे काढले. आम्ही हे केलंय, पुढे हे करणार. त्याच्यामुळं हा आमचा वादा आहे. हा अजितदादाचा वादा आहे. मी ज्यावेळेस वादा करतो त्यावेळेस मागे हटत नाही. आणि मी पुन्हा तुम्हाला सांगतो, मी सोशल इंजिनिअरिंग केलंय. मला ज्या जागा मिळाल्या त्याच्यात मी 10% मुस्लिमांना जागा उमेदवार केले. 12.5% मी मागासवर्गीयांना उमेदवारी दिल्या. 12.5% आदिवासींना दिल्या. 10% महिलांना दिल्या. महिलांना 10% मध्ये सरोज आहिरे, अदिती तटकरे, सना मलिक, तिकडं मिनलताई साठे, सुलभा खोडके आणि एक कोण रे आणि एक कोणतरी राहिलं, त्या 6 भगिनींना दिले. माझ्या मागासवर्गीयांना लहू कानडे, सरोज आहिरे, संजय बनसोडे, अण्णा बनसोडे, एक पिंपरीचा एक मराठवाड्यातला, सचिन पाटील, यशवंता माने आणि एक कोणतरी विदर्भामध्ये बडोले, पूर्वीच्या सरकारमध्ये आपले मंत्री होते राजकुमार बडोले. आम्ही सर्वांना घेऊन चाललोय. सगळ्या जाती धर्माला आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दिली. आम्ही नुसतं भाषणात नाही सांगत. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आम्ही कृतीमध्ये देखील आणलेली आहे. आणि तीच गोष्ट माझ्या मुस्लिम समाजाच्या करता देखील केलेली आहे. शेखला उमेदवारी दिली, सना मलिकला दिली, त्याच्यामध्ये जिशान सिद्दीकीला दिली, नजीब मुल्लाला दिली, हसन मुश्रीफला दिली आणि नवाब मलिकला दिली. 6 उमेदवार दिले. माझी अल्पसंख्याक समाजाला पण विनंती आहे, मी कुठेही तुमच्यावर अन्याय होऊन देणार नाही. मी शब्दाचा पक्का आहे. आणि आम्ही सगळेजण सगळ्या जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी करू, अशा प्रकारचा विश्वास मी तुम्हाला सगळ्यांना देतो. त्याकरता ह्या राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता, माझ्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता वेळ झालाय. मी तुमची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं पण काम करणार आहे. त्याचा उल्लेख मी केला, आता परत करत नाही. 700 कोटी जसं बुलढाणा जिल्हा बँकेला 300 कोटीची हमी दिली आणि ती बँक सुरू झाली, तसं तुम्हालाही 700 कोटीची हमी देईल. पण नाशिक जिल्ह्यानी शहरांनी जिथं जिथं महायुतीचे उमेदवार घड्याळ, कमळ आणि धनुष्यबाण घेऊन उभे आहेत. इथं फक्त घड्याळ. त्याच्यामुळं बाकीकडं हे खुणा, त्यांना विजयी करा. तुमच्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पण प्रश्न हा अजित पवार आणि महायुतीचं सरकार व्यवस्थितपणे मार्गी लावेल. आणि शेतकऱ्यांची आर्थिक नाडी असणारी जिल्हा बँक पुन्हा एकदा जोमाने त्या ठिकाणी आपण चालू करू, हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद. एक